नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. मला ना असा प्रश्न पडला प्रिया, आपलं चॅनल डेली ब्लॉगिंगचं आहे की रेसिपी चॅनल आहे? तुला डेली व्लॉगिंग म्हणजे याच्यात रेसिपी पण आली नाही काय झालं माहितीये का, कमेंट्स आल्या की आम्ही ना मागे तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल तो चीजी पास्ताचा ब्लॉग बघितला, त्याच्यात आम्हाला ना 2-3 कमेंट्स आल्या की त्यात अजून काय बनवता येईल दादा तुम्ही दाखवा, कारण मी त्यात एक्सप्लेन केलं ना यामध्ये हे बनवू शकतो, ते बनवू शकतो, तसं बनवू शकतो, असं बनवू शकतो. सो मग प्रिया बोलली की एक काम करूया आपण आहे ना 10 फूड चॅलेंज घेऊया. येस. सो आम्ही 10 फूड चॅलेंज घेतलं आहे, एकमेकालाच दिलंय म्हणजे. आणि त्या किटलचा कसा उपयोग होतो आपल्याकडे, प्रमोशन नका समजा, मी डायरेक्ट इंटरेस्टिंग ब्लॉग बनवतोय. सो आपण आहे ना त्या किटल मध्ये ना आज बनवूया मॅगी, आणि ते पण हेल्दी वेजेस सोबत. हा सॉरी हे मी सांगण्याचं विसरलो, आपल्याला हेल्दी रेसिपीज सगळ्या बनवायच्या आहेत. बिना ऑइलचं, विदाउट म्हणजे पूर्ण ग्रीन व्हेजिटेबल्स, फक्त बॉईल, जसं आपल्या शरीरात जाऊ शकतं. नाही आता हेल्दी तुम्हाला प्रश्न पडेल मॅगी कुठून हेल्दी आली, तर ते मी सांगतो पुढे. 10 व्हरायटीज ऑफ रेसिपीज आपण आपल्या चॅनल वरती घेऊन येणार आहे. 10 व्हिडिओ मध्ये 10 रेसिपी, फक्त एकच गोष्ट वापरून. नो गॅस, नो इंडक्शन, जास्ती भांड्यांची कटकट पण नाही. एकच भांड्यामध्ये, अगदी 10 मिनिटात संध्याकाळचा स्नॅक असो की सकाळचा ब्रेकफास्ट असो, आपल्याला चहा असो की दूध असो की सूप ओ माय गॉड सगळं म्हणजे एव्हरीथिंग आपण त्यामध्ये बनवणार आहे. हेल्दी, सुपी मॅगी, सुपी चीजी मॅगी. चीजी पण बापरे लय चीजी लागते तुला. आपल्याला आवडत नाही. हा, तर चीजी मॅगी विथ सूप, म्हणजे त्याचं सूप राहील. आणि हेल्दी बनवण्यासाठी एक बॉईल, सो ते पण त्यामध्ये. आणि हेल्दी वेजेस सुद्धा, जसं बीट, गाजर, ते पण टोमॅटो, ओ माय गॉड कॉर्न, हे जबरदस्त हेल्दी मॅगी. बोललं ना, माझ्या बायकोने ठरवलं माझ्या पोटमध्ये घालण्याचं आता. एक्सरसाइज करा, मग डाएट पण देईल. आणि बोलतील की मी चष्मा का घातला घरात. ऍक्च्युली आता आम्ही निघालोय नाशिकला, पण त्या अगोदर म्हटलं थोडं स्नॅक्स खाऊन जाऊ, कारण प्रवासात आम्हाला 4-5 तास जाणार आहे. परत काय होईल की गाडीत काही खायचं नाही. डाएटवर आहे सध्या हा माणूस, सध्या डाएटवर आहे. बाहेरचं खाल्लं तर परत मग असं वाटतं एक नाही जास्ती खाऊ, वडापाव वगैरे. त्यामुळे मग आता हेल्दी डाएटकडे आपण शिफ्ट होतोय. सगळ्यात पहिले प्रियाने इथे काय काय सामग्री घेतली आहे, इन्ग्रेडियंट्स काय काय घेतले आहे ते बघूया. तर बघू शकता तुम्ही, इथे मी सगळ्यात पहिले मॅगी घेतली आहे. याच्यामध्ये मी आमच्या घरातले थोडे मसाले, सूपी आहे म्हणून जास्त पण स्पायसी नको, म्हणून हे लाल तिखट आहे, हा घरगुती मसाला आहे, आणि हे हळद आहे थोडीशी, आणि हा आहे आपला मॅगी मसाला. याच्यामध्ये मी थोडी कमी तिखटवाली मिरची पण घेतली थोडी टेस्टसाठी. टोमॅटो कापले, गाजर, बीट, कांदा आणि कॉर्न, आणि इथे एक चीज स्लाइस. आणि इथे मी एग सुद्धा बॉईल करणार आहे प्रीतमसाठी स्पेशली, कारण त्यांनी आता डाएट चालू केलंय. बघू. तू नाही खाणार? अगं खरं तर तू ब्रेस्ट फिडिंग मदर आहे, सो तुला गरजेचं आहे प्रोटीन. हो, बट मी खाईल एक अंडा, तुम्ही बाकीचे खातील. ठीक आहे. आणि पाणी प्यायला घेतलंय? आणि आपल्याला मॅगीसाठी लागणार आहे, आणि याच्यासाठी सुद्धा लागणार आहे. आता याच्यामध्ये आपल्या तेलाचा वापर नाहीये. हो, आपण मेन म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑइल वापरणार नाहीये. सो चला स्टार्ट करूया. सगळं सामान घेतलं, पण आपलं मेन आहे हे क्यूटचं अगारोचं मल्टी कुक किटल. याच्याशिवाय हे सगळं काही बनणार नाहीये, म्हणून हे पहिले तुम्हाला मी दाखवते. सो आपण स्टार्ट करूया रेसिपीला. सगळ्यात पहिले पाणी टाकून घेते यात. लाईट चालू झालेलं आहे. आता हे पाणी गरम होईल. गरम पाण्यात आपण मॅगी टाकूया. मॅगी टाकून घेते यात. हेल्दी चीजी मॅगी बनवणार आहे, त्याच्यासाठी मी पहिले वेजेस पण बॉईल करून घेते सगळे. मला कॉर्न खूप आवडतं, त्याच्यामध्ये कॉर्न ऍड केले पाहिजे, म्हणून मी पहिलेच कुक करून घेते मॅगीसाठी. टोमॅटो, गाजर, बीट, ऑनियन आणि चिली. मॅगी 2 मिनिटात बनतात असं सांगतात, बट आपल्याला प्रॉपर कुक करायची, म्हणून मी 4 ते 5 मिनिटं ठेवणार आहे. आणि वेजीस बघू शकता मी सगळे टाकले यामध्ये, टोमॅटो, गाजर, मिरची, कॉर्न, ऑनियन आणि बीट. आता हे बॉईल करून घेईल, आणि नंतर यामध्ये हे ऍड करणार, आणि मग हे सगळे मसाले सुद्धा मी ऍड करेन. तोपर्यंत 5 मिनिटं आपण थांबू. मस्त आपले वेजेस सुद्धा बॉईल होतील आणि मॅगी सुद्धा खाली तयार होते. मस्त बॉईल झालंय, एकदम सॉफ्ट. वेजेस सुद्धा खूप छान बॉईल झालेत. आता मी हे सगळे वेजेस याच्यामध्ये टाकणार आहे मॅगीमध्ये.
हेल्दी चीजी सुपी मॅगी. आता आपण यामध्ये सगळे मसाले टाकूयात. मॅगी मसाला, आता सगळे वेजेस मी टाकले, मसाले टाकले, सगळे एकत्र केले. तर थोडं अजून त्याचा फ्लेवर एकत्र मिक्स झाला पाहिजे म्हणून थोड्या वेळ मी झाकण ठेवून देते. इथे स्पीडचं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला, हाय आणि लो, तर मी लो वरती ठेवलं आणि मस्त कुक होऊ देते. झाले 2-3 मिनिटं. आता बघूया आपण काय स्टेटस आहे तो. रेडी झालेली आहे चीजी सुपी हेल्दी मॅगी. चीज मेल्ट होण्यासाठी मी झाकण ठेवलं 2 मिनिटं. मेल्ट होऊन जाईल गरम. त्यामध्ये मी अंडे बॉईलला टाकणार आहे, त्याआधी हे क्लीन करून घेते. चीज मेल्ट होतंय त्या तोपर्यंत आपण अंडा बॉईल करून घेऊ. एग रॅक आहे ती मी यामध्ये ठेवून देते आणि पाणी टाकते खाली. बस, आणि झाकण ठेवून देते. चालू केले. फक्त 5 ते 10 मिनिटात आपले एग सुद्धा बॉईल होईल. तोपर्यंत मॅगी कशी झाली ते बघून घेऊ. वा 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 प्रीतू बघा, वाव, मस्त ना. एक्झॅक्ट सूप विथ मॅगी विथ चीज विथ वेजीज. विथ वेजीज. खूप भारी. सो आता मी ट्राय करते कशी झाली मॅगी आपली. तोंडाला पाणी सुटलंय खूप, कारण भूक पण खूप लागली. 7 ते 8 मिनिटं झालेत. आता आपले अंडे बॉईल झाले असतील. वा, बघूया. तर आपण हे अंडे फोडून बघू प्रॉपर बॉईल झालेत की नाही. मस्त बॉईल झालंय एक. गरम आहे. हे बघा मस्त बॉईल झाले ते, बघू शकता. तर मी खाऊन बघते. गरम आहे. मस्त ना. परफेक्ट एकदम. ते पण गॅसवरती आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात बॉईल होण्यासाठी. याच्यामध्ये 7 ते 8 मिनिटांमध्ये एकदम प्रॉपर बॉईल झाले. एकदम प्रॉपर बॉईल झाले अंडे. झालं आपलं सगळं रेसिपी. आता हे मी क्लीन करून ठेवून देते. सो हा झाला आपला ब्रेकफास्ट. आपण याला स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतो आणि ब्रेकफास्ट सुद्धा. एकदम छान मॅगी झाली, एकदम टेस्टी, थोडी स्पायसी पण झाली आणि पूर्ण वेजेस पण आहे तर पूर्ण हेल्दी पण झाली आहे. आणि त्यासोबत एग, म्हणजे पूर्ण प्रमाणात प्रोटीन. हेल्दी ब्रेकफास्ट. सगळी तयारी झाली, तुम्हाला दाखवते मी. बॅग वगैरे सगळ्या पॅक झाल्यात. बॅग पॅक केलंय. ही स्पेशली बाळाची बॅग आहे. यामध्ये ब्लँकेट आणि प्रीतमची बॅग आहे, कपडे आहेत. आणि यामध्ये माझे कपडे, 2च दिवसाचे कपडे, जास्त नाही. आणि यामध्ये बाळाचं सगळं बघू शकता, फ्रूट्सपासून सगळं आहे. मल्टीविटॅमिनचं औषध, पाण्याची त्याची बॉटल, इथं त्याचं पायनॅपल, ही त्याचं काजू बदाम पिस्ताची पावडर, इथं त्याला हे खूप आवडतं, काय सीताफळ खूप आवडतं म्हणून ते सोबत घेतलेत. आणि पीनट बटर, हे रोज त्याला 1 चमचा मी खाऊ घालते. आणि आता फॉर्म्युला पावडर आहे. हे सगळं काही सोबत घेतलं आहे. आणि ह्या 2 बॉटल्स दुधाच्या सोबत भरून घेतल्यात गाडीमध्ये. भरपूर दूध होतं, त्याला मी गोल्डचंच वापरते. दूध मी एक्स्ट्रा आणून ठेवलं होतं आणि अचानक प्लॅन निघाला जाण्याचं, त्याच्यामुळे तर मी दूध तापवून त्याला मस्त थंड करून भरून घेतलं गाडीमध्ये. त्याला लागलं तर, किंवा रात्रीसुद्धा पिऊ शकतो म्हणून. म्हणजे 2 दिवस घरामध्ये वेस्ट होण्यापेक्षा सोबत घेतलेलं बरं. आणि कोकोसुद्धा केव्हाचा तयार होऊन रेडी झालाय, तो झोपला पण नाही आज जायचे म्हणून. शोन पापडी, झोपला नाही तू अजून? हे बघा माझे कपडे अशी फेकतो तो खाली, धुतलेले कपडे. मी गायचंच आहे आता, सगळं झालंय.
पण सगळं रेडी झालं आणि निघायचं तितकत प्रीतमला बोलले मला बाथरूमला जायचं. त्यांचं नेहमीच असतं कुठे जायचं ना आणि घाईमध्ये आपण सगळ्या गोष्टी करतोय ना, पुढे जाऊन अंधार नको व्हायला, तर त्यांना ना बाथरूमला लागते. बशी बसू बसू मी काय रे गोगो बैशा चाललो आपण हो बाबा. आपल्याकडे जाम गरमी पण नाशिकला खूप थंडी म्हणून मी जॅकेट सोबत घेतले. हो डबल सीट नाही बसायचं रे होय, ट्रिपल सीट पुढे अलाउड नाही. असं बसणार आहे आता आमचं बाळ. अच्छा मांडीवर आहे का? हा मग चालतंय. चला निघायचं. येस गणपती बाप्पा मोरया. बायकांचं आहे ना एक गोष्ट अशी आहे की जर तिला बोललो ना की तू पण चल तर आहे ना अख्ख्या रस्त्याने प्रॉब्लेम सांगल. मला त्रास होतोय, मला असं होतंय, मला तसं होतंय. जेन्युइन कारण आहे. पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी आहे ना तिला अजिबात सांगितलं नाही तू ये असं. मी म्हटलं मी एकटा जाऊन येतो. माझ्या मामी बोलल्या की ये तू पण प्रिया, बाळाला घेऊन ये. तर प्रिया बोलली मी येते. मी म्हटलं नको येऊ प्रिया, तुला त्रास होतो प्रिया. मग प्रिया म्हणते मी येते तरी पण. तर मग आहे ना मी म्हटलं अगं मी जातो एकटा. तर मग आहे ना ती मला म्हणते नाही मी येते सोबत. मी म्हटलं ठीक आहे बाय तू तुझ्या गॅरंटीवर येते, मी नाही सांगत आहे. कारण परत मी तुझं बोलणे ऐकून नाही घालणार गाडीत, मला त्रास होतो. आणि मग खरोखर त्रास होतो तुम्हाला पण माहिती गोमिटी. पण आता आहे ना आता अशी गुप बसेल एकदम गुप. मी आणि मला खरोखर होतोय त्रास, मी कुठं नाही बोलत. मग आता मला बोलते ती की मी आहे ना तुम्ही एकटे होते म्हणून आले. किती वेळा असंच होतं की मी नाही म्हणते, म्हणजे प्रवासाला नाही म्हणते पण मी येतेच. तर मग मी बोललो की कसं आहे, मी दरवेळेस तुला फोर्स करतो तेव्हा तू लय नाटक राहतात आणि आता तू स्वतःहून बोलली ना तू गपचूप बसलेली आहे. चिंता लागते मला, चिंता. बरं आहे बाई, चिंता लागते तुला. अशी चिंता कायम लागू. आता इथून पुढे मी फोर्स नाही करणार. पण एक बोला मला तुम्ही. जेव्हा पण मी तुम्हाला बोलली की मला प्रवास मी नाही येत वगैरे असं तसं, तेव्हा आलेलीच आहे. पण तू आलेलीच आहे आणि तू तेव्हा एकदम मस्त गपचूप बसलेली आहे. जेव्हा मी फोर्स करतो ना तेव्हा तू नाटक करते. म्हणून आता इथून पुढे तुला फोर्स नाही करणार मी. सो कसे मग गोव्याला जायला कशाला फोर्स केला मला? तिथं मी तर बोललो तुम्ही एकटा जातोय. केला force. नाही मी एक शब्द खरं बोल एकदम. तुला तुझ्या बहिणीने फोर्स केला आणि तुझ्या मम्मीने फोर्स केला. पण तुम्ही बोलले की ना चल ना तुझं तिकीट काढ. मी म्हटलं मी तिकीट काढून ठेवतोय. नाही पुढून मी म्हटलं मी तिकीट काढून ठेवतो, यायचं ते नाही तर मी आज समजाल माझ्या तिकिटाचे पैसे वाया गेले. कारण आहे ना मी जर तिला फोर्स केला असता ना अख्खे बोलणे मलाच असते तिथं. मी नव्हती जात खरोखर, पण झालंय. सगळीकडे येते. फक्त एवढंच आहे की आम्ही फोर्स केल्यावर आमच्यावरच खापर फोडते. चला झाला प्रवास व्यवस्थित, आलो फिरून, एन्जॉय केला. आता दुसरा प्रवास चालू झाला आमचा नाशिकचा. कालच परवा आलं ना. नुसता प्रवास चालू आहे बाबा. आता तिकडनं आल्यानंतर अलिबागचा प्रवास नाही. हो बाबा. चल्लो ये बाहेर लवकर, बाहेर ये बाहेर. दे आवाज दे. तुम्हाला आवाज देतो तुला आवाज देतोय. मग काय पकडताय? उंदीर पकडताय उंदीर. उंदीरच होता. कार पळाली का तू? उंदीर आहे. किती मोठा उंदीर आहे? एवढी घाबरते तू उंदीरला?